प्रॅक्टिस सेट 1.2 मधलं क्वेश्चन नंबर 9 बघा काय दिले आपल्याला. इन ट्रायंगल एबीसी सेगमेंट बीडी बायसेक्ट अँगल एबीसी इफ AB is equal to x, BC is equal to x plus 5, AD is equal to x minus 2, DC is equal to x plus 2, then find the value of x. आता हा ट्रायंगल दिलेला आहे एबीसी, त्याच्यामध्ये बीडी हा अँगल एबीसी ला काय करतो, बायसेक्ट करतो, म्हणजे तो बायसेक्टर आहे त्याचा. मग आपल्याला तीच प्रॉपर्टी इथे वापरावी लागेल, अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल. मग आता इथे आपण याचं सोल्युशन कसं देणार नीट लक्ष द्या. बीडी इज अ angle bisector of angle ABC. Therefore, by property of angle bisector of triangle, काय प्रॉपर्टी बघा, AB अपॉन BC is equal to AD upon DC. आता याच्यामध्ये आपण व्हॅल्यू टाकू. AB ची व्हॅल्यू x, BC ची व्हॅल्यू x प्लस 5, AD ची व्हॅल्यू x मायनस 2 आणि DC ची व्हॅल्यू x प्लस 2. मग इथे परत आपण काय करू, क्रॉस मल्टिप्लिकेशन. x इंटू x प्लस 2 इज इक्वल टू काय, x मायनस 2 इंटू सेकंड ब्रॅकेट x प्लस 5. आता इथे x ने आपण या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू. x इंटू x x स्क्वेअर, x इंटू 2 2x. आता इथं प्रथम आपण या x ने या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू, नंतर मायनस 2 ने ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू. x इंटू ब्रॅकेट x प्लस 5 मायनस 2 इंटू ब्रॅकेट x प्लस 5. आता इथे एक्स स्क्वेअर प्लस काय 2x, जसं तसंच ठेवू आपण. तर यांचं मल्टिप्लिकेशन करू. x इंटू x एक्स स्क्वेअर, x इंटू 5 5x, नंतर मायनस 2 इंटू x मायनस 2x, मायनस 2 इंटू 5 मायनस 10. आता बघा इथे हे जे इक्वेशन आहे त्या इक्वेशनच्या दोन्ही बाजूला इथे एक्स स्क्वेअर येतो, इथे एक्स स्क्वेअर दिसतो. ज्यावेळेस इक्वेशनच्या दोन्ही बाजूला जर सेम व्हॅल्यू असतील तर ते आपण कॅन्सल करू शकतो डायरेक्ट. इथला एक्स स्क्वेअर कॅन्सल झाला. मग इथे शिल्लक राहिला 2x. हा 5x मायनस 2x किती झाला 3x. हा मायनस 10 तसाच. मग हा 3x मी या साईडला आणतो. मग तो जर आपण लेफ्ट साईडला आणला तर काय होईल, प्लसचा काय होईल मायनस 2x मायनस 3x इक्वल टू हा 10 जिथे तिथंच आहे त्या साईडला आहे म्हणून तो मायनस 10च राहणार, तिचं साइन चेंज होणार नाही. 2x मायनस 3x काला मायनस x, मायनस x इक्वल टू मायनस 10. Therefore मायनस मायनस काय होतो प्लस, x इक्वल टू 10. मीन्स आन्सर काय आलं मग x इक्वल टू 10. आपल्याला तेच फाइंड करायचं होतं, फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. x ची व्हॅल्यू किती आली 10. प्रॅक्टिस सेट 1.2 मधलं नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 10. इन द फिगर x इज एनी पॉइंट इन द इंटेरियर ऑफ ट्रायंगल. Point X is joined to vertices of triangle. A point X
त्या ट्रायंगलच्या व्हर्टायसेसला जॉईन केलं. नंतर सेगमेंट पी क्यू पॅरलल सेगमेंट डी, सेगमेंट क्यू आर पॅरलल सेगमेंट ई एफ. Fill in the blanks to prove that segment PR parallel segment DF. जिथे आपल्याला या ठिकाणी या ज्या दोन सेगमेंट आहे आपल्याला पॅरलल दाखवायचे त्यासाठी इथे फिल इन द ब्लँक दिले. मग आता इथं आपण जे थेरम वापरणार आहोत आणि त्याचं कॉन्व्हर्स वापरणार आहोत ते थेरम कोणता असणार आहे? बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. मग आता इथे पहिल्यांदा आपल्याला दिले बघा इन ट्रायंगल एक्स डीई. बघा ट्रायंगल कुठे दिसतोय? एक्स डीई हा ट्रायंगल. मग या ट्रायंगल मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे? पी क्यू पॅरलल डी हे काय दिले? गिवन. मग इथे लिहिणार आपण ब्लँक जागेमध्ये गिवन. मग आता हा ट्रायंगल विचारल्यानंतर जर पी क्यू पॅरलल डी असेल तर बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम नुसार कोणते दोन रेशो येतील सारखे? XP अपॉन PD. मग इथे XP दिलेला आहे, इथं काय PD आणि इकडे काय XQ अपॉन QE. मग इथं आपल्याला QE दिलेला आहे, इथं काय XQ. त्याला रिझन काय? बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. त्यानंतर आता दुसरं ट्रायंगल विचारात घेतलं बघा इन ट्रायंगल XEF. बघा XEF याच्यामध्ये आपल्याला कोणत्या दोन सेगमेंट आपल्याला पॅरलल दिलेले आहे? QR पॅरलल EF. तेव्हा QR पॅरलल EF हे दिलेलं आहे म्हणून इथे परत आपण काय लिहिणार? गिवन. मग आता QR पॅरलल जर EF असेल तर परत कोणतं थेरम? बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. सांगा कोणते दोन रेशो येतील? XQ अपॉन QE. इथे XQ अपॉन QE इज इक्वल टू काय? XR अपॉन RF. कशामुळे लिहिलं आपण? याला रिझन काय देणार? बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. मग आता फर्स्ट स्टेटमेंट आणि सेकंड स्टेटमेंट मध्ये बघा काय दिसतंय आपल्याला. इथे XP अपॉन PD इक्वल टू काय आला? XQ अपॉन QE. आणि सेकंड स्टेटमेंट मध्ये XQ अपॉन QE इक्वल टू काय आला? XR अपॉन RF. आणि देअरफॉर फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड कोणते दोन रेशो सारखे येतील? XP अपॉन आपल्याला PD येईल. म्हणजे इथे बघा हा रेशो दिसेल आपल्याला. XP अपॉन PD इक्वल टू काय? XR अपॉन RF. मग इथे आपल्याला XP अपॉन PD इक्वल टू काय? XR अपॉन RF फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड. मग आता जर हे रेशो सेम येत आहेत XP अपॉन PD इक्वल टू XR अपॉन RF येतात याचाच अर्थ PR कशाला पॅरलल असेल? DF ला बाय कॉन्व्हर्स ऑफ PPT. इथे दिलेलं सेगमेंट PR पॅरलल सेगमेंट DF कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि पुन्हा असे व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा.